पल्लवी, आजकाल मुलं आहेत ना भाज्याच खात नाही ग. काहीतरी असं बनव ना की मुलांनी भाज्या खाल्ल्या पाहिजेत. असं म्हणतोयस? चल तर मग आज आपण बनवूया व्हेज स्प्रिंग रोल. तर मंडळी, व्हेज स्प्रिंग रोल बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत. तर एका कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे. 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची बारीक करून टाकायची आहे. आता आपण याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा ऍड करायचा आहे. आपण आला 1 ते 1.5 मिनिटं छान परतून घेऊया मीडियम फ्लेम वरती. आपण याच्यामध्ये शिमला मिरची ऍड करायची आहे, गाजर, कोबी छान परतून घेऊया. आता याला भाज्या आपल्या खूप छान 60 ते 70% शिजलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये सॉसेस ऍड करूया. 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा विनेगर, 2 चमचे चिली सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप ऍड करायचा. चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. आता आपण या भाजी मधलं जे मॉइश्चर आहे सॉसचं, ते थोडं सुकवून घ्यायचं आहे. आपण या रेडीमेड स्प्रिंग रोलच्या शीट्स आणलेल्या आहेत. आपण एका वाटीमध्ये 1 ते 1.5 चमचा मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यात पाणी ऍड करून एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपलं स्टफिंग थंड झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात टाकायची आहे. आता आपण एक स्प्रिंग रोल शीट घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये स्टफिंग ऍड करूया. जी आपण मैद्याची पेस्ट करून घेतली होती ती आता आपण साईडने अशी लावून घ्यायची, जेणेकरून रोल ओपन होणार नाही. असं आपण रोल करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण स्प्रिंग रोल्स रेडी करून घेऊया. मंडळी, तेल तापलेलं आहे. आता आपण स्प्रिंग रोल फ्राय करून घेऊया. छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचंय. बघा किती छान क्रिस्पी झालंय. तर मंडळी, तयार आहेत आपले व्हेज स्प्रिंग रोल, जे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.